छत्रपती शंभूराजे उपाख्य शंभूवर्मन यांचा बुधभूषण सर्वांना समजणाऱ्या सोप्या भाषेत म्हणजेच आपल्या साध्या मराठी भाषेमध्ये सांगणाऱ्या तुकोबा स्पीक्सच्या शंभूवर्मन कर्त बुधभूषणमध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बुधभूषणमधील अन्योक्ती कलशहामधील शंखस्य म्हणजे शंखाला उद्देशून महाराजांनी जे श्लोक लिहिलेले आहेत त्यातील पहिला श्लोक क्रमांक 155 आज आपण घेणार आहोत. शंख आपल्याला माहिती आहे. शंख कसा असतो? गोल. रामायण महाभारतामध्ये युद्धाच्या सुरुवातीला जो आवाज केला जातो शंखाचा, तो शंख. ह्या शंखाला उद्देशून महाराज काय लिहितात पहा. कीटग्रहम कुटिलोन्तः कठिनः क्षाराम्बू संभव शून्यः शंखः श्रीपती निकटे केन गुणेन स्थिती लेभे. कीटग्रह म्हणजे कीटकातून तुझा जन्म झालेला आहे. कुणाचा? शंखाचा. अरे शंखा, तुझा जन्म कुठं झालेला आहे? तर कीटकातून झालेला आहे. कुटिलोन्तः म्हणजे कठिनः म्हणजे तू कसा आहेस? कुटिलोंत आहेस. कुटिलोंत म्हणजे काय? तुझी शेपटी कशी अशी निमुळती आणि वाकडी झालेली आहे. कठीण कंबर ही तुझी वाकडी झालेली आहे. म्हणजे तू असा वाकडा झालेला आहेस. एकतर तुझा जन्म कीटकात झालेला आहे, पुन्हा तू वाकडा झालेला आहेस. क्षारांबू संभव शून्य. जन्म कसा झालाय? क्षार आणि अंबू, समुद्रामध्ये जन्म झालाय तुझा. क्षार म्हणजे समुद्रातलं मीठ, अंबू म्हणजे पाणी. मीठ आणि पाण्याचा संभव होऊन त्यांचं मिलन होऊन तुझा जन्म झालेला आहे. बर, मीठ आणि पाण्यातून जन्म झालेला तू, कीटकांतून जन्म झालेला तू, वाकडा असलेला तू, शून्य हा म्हणजे आतून पोकळ आहेस, तू भरीव पण नाहीस. अरे शंखा म्हणजे अरे शंखा, श्रीपती निकटे, श्रीपतीच्या निकट आहेस तू. देवाच्या श्रीकृष्णाच्या जवळ आहेस. कसं काय बाबा तुला हे जमलं? केन गुणेन स्थिती लेभे. असे काय गुण आहेत की ज्या गुणामुळे तुला ही स्थिती प्राप्त झालेली आहे? सगळे वाईट गुण आहेत तुझ्यामध्ये. म्हणजे काही चांगलं, आकर्षक, सुंदर देखणं असं काही तुझ्याकडं नाही, तरी तू देवाच्या एवढ्या जवळ आहेस. कस काय बाबा? काय आयडिया केली आहे? आपणही आपल्या जीवनामध्ये अशी माणसं बनली काही गुण नसतात, परंतु उच्च पदाला जाऊन पोहोचतात. शंखासारखी. कदाचित त्याच्या प्रारब्धाचा भाग असेल किंवा त्याच्या कष्टाचा भाग असेल. या श्लोकामध्ये कष्टाचा उल्लेख नाही. म्हणजे अवगुण असताना सुद्धा उच्च पदाला माणसं जातात. जसं लिंकन त्याच्या हेडमास्तरांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतात की सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात सगळीच सत्यनिष्ठ. शिकलेच माझा मुलगा हे कधी ना कधी. म्हणजे गुणवान माणसालाच पद मिळतं असं काही नसतं. नशिबाचाही भाग असतो. अवगुणी माणसंही कधी कधी पदावर जाऊन बसतात. इतिहासामध्ये आपण अनेक उदाहरणही पाहिलेले आहेत. अवगुणी माणसं सत्तेवर बसली आणि त्यांनी राज्याचा सत्यानाश केला. तसं हे शंखा, तुझ्यात काहीच नाही, तरी तुला श्रीपतीचा सहवास, श्रीकृष्णाचं प्रेम तुला प्राप्त झालेलं आहे. आपल्या आसपासही अशी माणसं असतात, त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांना तुमच्या अवगुणाबद्दल बोलण्यापेक्षा त्यांना संधी मिळालेली आहे. त्या संधीचा ते कसा वापर करतात आणि आपल्या हितासाठी आपण त्याचा कसा वापर करू शकू हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण श्रीपतीच्या जवळ जायचं तर शंखासोबत दोस्ती करायला हवी. तसं आपण हे समजून घेतलं पाहिजे. आणि परिस्थितीने रूप जसं सगळीकडं चांगलीच माणसं उच्च पदावर असतात असं नाही, हे समजून घेऊन आपण वागलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं नियोजन आपण त्या पद्धतीनं केलं पाहिजे. शंखासारखी वाकडी, कुटील, कारस्थानी लोक सुद्धा सत्तेवर असतात. बुरेसे खुदा डरे या न्यायानं त्यांच्यापासून विशिष्ट अंतर राखून आपण आपलं काम सुखकर कसं होईल याचा विचार केला पाहिजे, असा संदेश महाराज यातून देतात. या संदेशासोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुन्हा
शंखावरच्याच दुसऱ्या एका श्लोकासोबत पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.